पती पत्नीसह एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातून समोर आली। मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले। घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीवरून या आत्महत्येचे धक्कादायक कारणही समोर आले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की सिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुरावली भागात राहणारे जितेंद्र झा हे मजुरीचे काम करतात। जितेंद्र यांची पत्नी त्रिवेणी आणि मुलगा अचल यांच्यासोबत राहते। गेल्या 2 दिवसांपासून त्यांचे घर बंद होते। रविवारी 28 जानेवारीला शेजारी राहणाऱ्या लोकांना दुर्गंधी येत होती। यानंतर लोकांना संशय आल्यामुळे याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। माहिती मिळताच सिरोळ पोलीस ठाण्याचे प्रभारी विनय सिंग तोमर फौज फाट्यासह दाखल झाले। आत गेल्यावर घरातील दृश्य पाहून पोलीसही हादरून गेले। घरामध्ये पती, पत्नी आणि मुलाचा मृतदेह दोरीला लटकत असल्याचे दिसले। तसेच जितेंद्र झा यांच्या हातावर ब्लेड व चाकूच्या खुणाही आढळून आल्या।